सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी 80,000च्या फरकाने विजय मिळवत भाजपा पार्टीचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय मर्जीतले आणि जवळचे कार्यकर्ते म्हणून आमदार राम सातपुते यांची ओळख आहे। यंदा भाजपाकडून सोलापुरात स्थानिक आणि ओरिजिनल उमेदवार द्यावा अशी मागणी होती, तरी देखील पक्षश्रेष्ठींकडे आक्रमक आणि प्रणिती शिंदेच्या तोडीसतोड उमेदवार असावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांना उमेदवारी दिली। अर्थात या निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा राहील, या दृष्टीने राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली की जो राम को लाए हम उनको लाएंगे असं घोषवाक्य करून सोलापुरात वातावरण तयार झालं। राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली। त्या सभेमध्ये नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचं भाषण मात्र लक्षवेधी ठरलं। त्या भाषणात त्यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करताना खालच्या पातळीवर जाऊन मुस्लिम समाजावर टीका केली, समाजावर अनेक आरोप केले। पण देवेंद्र कोठे यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता अनेकांना ते आवडलं नाही। त्यामुळे देवेंद्र कोठे यांच्या भाषणानं मुस्लिम समाज चिडला आणि समाजानं मनावर घेत या निवडणुकीत मोठ्या चुरशीनं मतदान केल्याचं पाहायला मिळालं। मुस्लिम समाजातून सुमारे 70% जास्त मतदान झाल्याची माहिती समोर येते। प्रणिती शिंदे यांच्या विजयात सर्वच समाजाचा वाटा आहे, पण मुस्लिम, मराठा, मागासवर्गीय, मोची हा एम फॅक्टर भाजपाच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचं दिसून येतं। दरम्यान आता एका देवेंद्रनं राम सातपुते यांना आणलं आणि दुसऱ्या देवेंद्रनं मात्र परत पाठवलं अशी चर्चा सध्या ऐकायला मिळतेय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।